हा पदार्थ बाहेर जाऊन खाण्याची किंवा बाहेरून ऑर्डर करण्याची काही गरज आहे का? तर अजिबात नाही. तुम्ही घरी देखील बनवू शकता. बनवायला अतिशय सोपं आहे. नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत मस्त व्हेज हाक्का नूडल्स. त्यासाठी काय लागतं? तर घरात उपलब्ध असलेल्या भाज्याच लागतात. बाहेर जाऊन एकट्याने खाण्यापेक्षा तेवढ्याच पैशामध्ये अगदी घरातले सगळे खातील असे हे व्हेज हाक्का नूडल आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी 2-3 लिटर पाणी गरम केलं. त्यामध्ये तेल, लिंबाचा रस आणि मीठ घालायचं आहे. पाण्याला उकळी आली की यामध्ये 400 ग्रॅम हाक्का नूडल्स घालायचे आहेत. आता परत झाकण ठेवायचंय, पाण्याला परत उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर ह्या नूडल्स मोकळ्या-मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. म्हणजे त्या एकसारख्या शिजल्या जातील आणि इथे आपल्याला मोठ्या आचेवर ह्या नूडल्स 80% शिजवून घ्यायच्या आहेत. अजिबात गाळ झाल्या नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. तर इथे बरोबर 5 मिनिटं झालेली आहेत. 5 मिनिटानंतर चेक केल्यावर अशा ह्या नूडल्स तुटतायत, पण अजिबात गाळ झालेल्या नाहीयेत आणि तोडल्यानंतरही अशा पद्धतीने तुटल्या जातायत, म्हणजे 80% शिजलेल्या आहेत. इथे आता मी गॅस बंद करते. अजिबात इथे नूडल्स आपल्या गाळ झालेल्या नाहीयेत. लगेच चाळणीमध्ये काढून घ्यायच्या आणि नळाखाली, पाण्याखाली धुवून घ्यायच्यात किंवा थंड पाणी यावर घालायचं, म्हणजे ओव्हर कुक होत नाहीत. त्या कुकिंग प्रोसेस थांबते. त्यानंतर एका मोठ्या ताटाला तेल लावून घ्यायचंय आणि त्यामध्ये ह्या नूडल्स घालायच्यात. परत या नूडल्सला थोडंसं तेल लावून घ्यायचंय. तेल लावल्याने एकमेकाला त्या चिकटत नाहीत आणि स्टिकी होत नाहीत. छान मोकळ्या-मोकळ्या राहतात. जेव्हा तुम्हाला जास्त प्रमाणात नूडल्स बनवायचे असतील, तर एकाच वेळी अशा पद्धतीने नूडल्स उकळवून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने त्यांना तेल लावून ठेवायचंय आणि मग जसं-जशा लागतात तशा-तशा तुम्ही थोड्या प्रमाणात देखील ह्या नूडल्स बनवू शकता. पण नूडल्स एका वेळी उकळून ठेवलेल्या असल्या की नंतर त्या बनवायलाही सोपं जातं. पण आपण एकाच वेळी सगळ्या बनवणार आहोत. तर बघू शकता मस्त अशा आपल्या ह्या नूडल्स इथे मोकळ्या-मोकळ्या आहेत. आता त्या थंड व्हायला ठेवून देते. तोपर्यंत इथे भाज्या उभ्या पातळ कट करून घ्यायच्या. तर हाक्का नूडल्स बनवण्यासाठी पत्ताकोबी जास्त प्रमाणात वापरायची, बाकीच्या भाज्या थोड्या कमी प्रमाणात. इथे मी पत्ताकोबी, शिमला मिरची, गाजर आणि कांद्याचा वापर केलाय. तुमच्याकडे ज्या भाज्या घरामध्ये उपलब्ध असतील त्या वापरू शकता. त्याचबरोबर आपल्याला हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण तयार करायचं आहे. तर जवळपास 400 ग्रॅम नूडल्ससाठी तुम्ही अगदी सेम प्रमाणामध्ये 400 ग्रॅम प्रमाणामध्ये भाज्या देखील घेऊ शकता. पण इथे मी 250 ते 300 प्रमाणामध्ये भाज्या कट केलेल्या आहेत. आता नूडल्स बनवण्यासाठी एक मोठी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 4 ते 5 टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि तेल कढईला सगळ्या बाजूने लावून घ्यायचं. त्यानंतर कट केलेल्या भाज्या घालायच्यात आणि मोठ्या आचेवर फक्त 1-2 मिनिटं ह्या आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायच्यात. भाज्यांमध्ये क्रंच तसाच राहिला पाहिजे. त्या एकदम गाळ झाल्या नाही पाहिजे. लगेचच 1-2 मिनिटानंतर यामध्ये सॉसेस घालायचे आहेत. तर रेड चिली सॉस, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस अगदी 1-1 टेबलस्पून. त्याचबरोबर 1 टेबलस्पून इथे मी व्हिनेगर घातलंय आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर 1 छोटा चमचा लाल तिखट, मिरेपूड पाव चमचा आणि टोमॅटो सॉस थोडा जास्त प्रमाणात घालायचा आहे. अगदी 2-3 टेबलस्पून घातलाय आणि तयार केलेलं वाटण घालायचं आहे. तुम्ही इथे सॉसेस तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. सगळं काही व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये नूडल्स घालायचे आहेत. गॅसची फ्लेम अगदी कमी आचेवर ठेवायची आणि अगदी 2 कलथ्याच्या साहाय्याने किंवा 2 चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे नूडल्सना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तर अगदी नूडल्स मिक्स केल्यानंतर मंद आचेवर 2-3 मिनिटं होऊ द्यायचे आणि आपले नूडल्स तयार होतात. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये मस्त बारीक चिरलेली कांद्याची पात घालायची आहे आणि परत एकदा मिक्स करून नंतर तुम्ही हे नूडल्स सर्व्ह करू शकता. बघू शकता आहे ना, अगदी ठेल्यावर मिळतात किंवा हॉटेलमध्ये मिळतात तसेच झालेत की नाही. ते पण आपण घरच्या घरी बनवलेत अगदी हेल्दी आणि स्वच्छ पद्धतीने. तर बाहेर ठेल्यावर जाऊन खाण्यापेक्षा नक्की अशा पद्धतीने आपण घरी बनवू शकतो आणि अगदी बाहेर जास्त किमतीला मिळतात त्यापेक्षा घरी अगदी तेवढ्याच किमतीमध्ये घरातले सगळे खातील अशा पद्धतीने हे नूडल्स आपण तयार करू शकतो. तर कशी वाटली मंडळी तुम्हाला आजची माझी ही रेसिपी? आवडली असेल, उपयोगाची वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही देखील असे हाक्का नूडल एकदा नक्की करून पहा. हवं तर तुम्ही गव्हाचे नूडल्स देखील वापरू शकता. चला तर मग आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.